आज बनवूयात तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी खमंग आणि खुसखुशीत अशी तिळाची चटणी. ही तिळाची चटणी एकदा केली की 4-5 महिने आरामशीर टिकते. शिवाय आता थंडीचे दिवसही सुरू आहेत, त्यामुळे शरीराला उष्णता मिळवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. शिवाय या चटणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमही असते, त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी तिळाची चटणी. चला रेसिपीला सुरुवात करू. पण सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण पाहूयात की ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते. साहित्यामध्ये इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. हे तीळ मी स्वच्छ चाळून निवडून त्यातले खडे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे अर्धी वाटी शेंगादाणा घेतलेला आहे. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट. तिखट मी इथे साधारण 2 चमचे घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता. आता सर्वप्रथम एका पॅनमध्ये आपण हे 1 वाटी तीळ घेतले आहेत. हे तीळ आपण इथे पांढरे तीळ घेतले आहेत, अनपॉलिश्ड असे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पॉलिश्ड किंवा काळे तीळ देखील इथे वापरू शकता. आता हे तीळ आपल्याला व्यवस्थित सतत हलवत साधारण 4 ते 5 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजत आले की तिळाला एक असा सुंदर सुवास सुटतो आणि तीळ चटचट असे उडू सुद्धा लागतात. तीळ हे अतिशय पौष्टिक असतात. तिळामध्ये खूप कॅल्शियम असतं आणि हे उष्ण असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये तिळाची चटणी किंवा तिळाची पोळी हे सगळे पदार्थ आपण हमखासच बनवतो. गॅसची फ्लेम ही आपण बारीकच ठेवली आहे, मंद आचेवरती ठेवलेली आहे. जर इथे तुम्ही मोठ्या आचेवरती तीळ भाजले तर तीळ करपू सुद्धा शकतात. त्यामुळे मंद आचेवरती सतत हलवत छान तीळ खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तिळाचा रंग हलकासा बदलला देखील आहे आणि तीळ चटाचट उडू सुद्धा लागले आहेत. याचा अर्थ तीळ इथे भाजले गेलेले आहेत. हे मस्तपैकी खरपूस भाजलेले तीळ आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्यांना पूर्णपणे थंड होऊ देऊयात. आता त्याच पॅनमध्ये मी अर्धी वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगादाणे देखील छान खमंग भाजून घेतलेले आहेत. तुम्हाला शेंगादाणे आवडत नसतील तर तुम्ही इथे स्किपही करू शकता, परंतु शेंगादाण्यांमुळे चटणी अधिक खमंग होते. आता शेंगादाणे देखील आपण साईडला डिशमध्ये काढून घेऊयात. आता चटणी बनवण्यासाठी मी इथे एक लोखंडी खलबत्ता घेतलेला आहे. तुम्हाला जर मिक्सरमध्ये बनवायची असेल तर तुम्ही इथे मिक्सरही यूज करू शकता, पण खलबत्त्याची जी चव येते ती मिक्सरला नाही येणार. तर इथे पूर्णपणे थंड झालेले तीळ आणि शेंगादाणे मी घेतले आहे. अगदी चिमूटभर किंवा अर्धा चमचा जिरे इथे मी यामध्ये घातलेले आहेत आणि याला अगदी भरडसर जाडसर असं कुटून घेत आहे. जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल किंवा तुमच्याकडे कुटत बसायचा वेळ नसेल तर तुम्ही थंड झालेले तीळ, शेंगादाणे, लसूण, जिरे, तिखट, मीठ हे सगळं मिक्सरमध्ये घाला आणि मिक्सर चालू बंद करत चटणी बनवून घ्या. तशी देखील चटणी चविष्ट होते, परंतु खलबत्त्याची चव ही काही निराळीच. तर अशा प्रकारे इथे मी भरडसर थोडंसं जाडसर असे तीळ आणि शेंगादाणे कुटून घेतले आहेत. तर आता आपण यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि इथे मी 2 ते 2.5 चमचे तिखट घातले आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आता याला आपण छान कुटून घेऊया, एकजीव करून घेऊया. बरेच जण जिऱ्याऐवजी जिरे पूड देखील वापरतात, परंतु ताजे कुटून घेतलेले जिरे याच्यामुळे चटणीचा खमंगपणा अधिक वाढतो. त्यामुळे मी रेकमेंड करेन की तुम्ही जिरेच वापरा. जाडसर असं आपण आता इथे कुटून घेणार आहोत चटणी. मिक्सरमध्ये ही चटणी अगदी 2 मिनिटात तयार होईल. 1 मिनिट म्हटलं तरी चालेल, परंतु खलबत्त्याची चव ही अप्रतिम येते. चटणी अतिशय खमंग होते. तर इथं साधारण मी 10 ते 15 मिनटं ही चटणी कुटून घेतली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली चटणी तयार आहे. अशी छान जाडसर भरडसर मी इथे कुटली आहे. रंग देखील अतिशय अप्रतिम आलेला आहे चटणीला.
व्यवस्थित लसूण जिरे सगळं काही ह्याच्यामध्ये नीट कुटलं गेलेलं आहे। तर ही बनवलेली चटणी आपण आता एका वाटीमध्ये किंवा एअरटाईट जारमध्ये काढून घेऊयात। ही चटणी 4 ते 5 महिने आरामशीर टिकते। तुम्हाला जर प्रवासात न्यायची असेल तर तुम्ही प्रवासात देखील ही चटणी नेऊ शकता, किंवा तुमची मुलं जर परदेशी वगैरे राहत असतील तर त्यांनाही ही चटणी तुम्ही देऊ शकता। ही चटणी खाल्ल्यावर त्यांना अगदी घरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खा प्या मजा करा। थँक्स फॉर वॉचिंग।